मुंबई आणि पुण्यामध्ये आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर, गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी। मुंबईतील वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड, शिधावाटप विभागाच्या धाडीमध्ये अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी, पुरवठा विभागाकडून जालन्यातून 59 तर भंडाऱ्यामधून 37 सिलेंडर जप्त, अवैध साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस अभावी अनेक पोळी भाजी केंद्रांना टाळी, हॉटेल आणि खानावळी बंद झाल्याने नागरिकांच्या जेवणाचे वांदे, महिलांच्या रोजगारावर सुद्धा प्रश्नचिन्ह। साताऱ्यातील गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा, गॅस टंचाई नाहीच, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं जनतेला आवाहन। इराणचे नवे सुप्रीम लीडर मुज्तबा खामेनी अमेरिकेकडून दहशतवादी घोषित, खामेनींसह 10 इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस। साताऱ्याच्या पिंपळोशी गावाचा सुपुत्र बाळकृष्ण निगम अजरामर, चीन सीमेवर ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान कर्तव्य बजावताना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, विविध समुदाय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधल्यानंतर निर्णय। पुण्यात उन्हाचा चटका वाढला, तापमानाचा पारा 37 अंशांवर, उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता। पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट, अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा शिल्लक, बुलडाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% साठा।